नमस्कार, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये. चला तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी दुधी भोपळ्याची भाजी. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा रंग आलेला आहे. चला तर तयारीला लागूयात. तर इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे. मी 3 ते 4 माणसांसाठी करत आहे. तुम्हाला हवे तसे त्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता. तर ह्याला कट करून घ्यायचे आणि त्याच्यामधला जो बियांचा गर असतो तो पूर्ण काढून घ्यायचा. तो आपल्याला भाजीमध्ये घ्यायचा नाही आहे. आणि आता ह्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही मी इथे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. चला तर आता फोडणी घालूयात ह्याला. तर इथे मी कढई घेतलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे. तेल छान असे कडकडीत गरम होऊ द्यायचे, म्हणजे जेणेकरून आपली फोडणी जी आहे ती कडक बसेल आणि भाजी खायलाही छान लागेल. तर तेल तपलेले आहे. आता ह्यामध्ये मी थोडीशी मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडू द्यायची आणि नंतर त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी जिरे घातलेले आहेत. जिरेही छान असे तडतडले आहेत. आता यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. पानंही छान अशी तेलामध्ये होऊ द्यायची, म्हणजे कढीपत्त्याचा वास जो आहे तो आपल्या भाजीमध्ये पूर्णपणे उतरतो. तर आता ह्यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. ह्या दोन्हीचा मिक्सरमध्ये बारीक ठेचा करून घ्यायचा आणि तो घालायचा. लाल तिखटाची भाजी करायची नाही आहे आपल्याला. तर इथे मी ठेचा घातलेला आहे. ठेच्याला छान असे 1 ते 2 मिनिटे तेलामध्ये परतवून घ्यायचे, म्हणजे त्याचा जो कच्चापणा आहे ते निघून जाईल आणि लसणाचा वासही येणार नाही. चला तर ह्याला छान असे परतवून घेऊयात. एकदम हेल्दी रेसिपी आहे. खायला ज्याला आवडत नाही त्यांनी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते. आता ह्यामध्ये थोडेसे हिंग घालायचे आणि परत त्याला मिक्स करायचे. तर आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळदीलाही छान असे परतवून घ्यायचे. आणि आता ह्यामध्ये आपण जो बारीक कट करून घेतलेला दुधी भोपळा होता तो घालायचा. ह्याला अगोदर स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावर जे काही किटाणू असतील ते निघून जातील. तर बघू शकता इथे मी ह्याला पूर्णपणे मिक्स करून घेतलेले आहे. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि ह्याला परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मीठ टाकल्याने कसं होईल, आपल्या भाजीला पाणी सुटेल आणि आपल्याला पाणी टाकायची गरज पडणार नाही ह्यामध्ये. तर आता ह्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे. तर बघू शकता 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत. झाकण उघडून बघूयात. परत एक वेळेस ह्या भाजीला परतवून घ्यायचे, जेणेकरून आपली भाजी कढईला लागणार नाही. तर ह्याला छान असे तेल सुटलेले आहे. परत एक वेळेस आता ह्यावर झाकण ठेवायचे आणि परत 2 ते 3 मिनिटे ह्याला शिजवून घ्यायचे. मध्ये मध्ये त्याला चमच्याने मिक्स करत राहायचे, म्हणजे भाजी खाली लागणार नाही. तर बघू शकता तुम्ही कसे तेल सुटलेले आहे भाजीला. ह्याला आता परत मिक्स करून घ्यायचे. तर आपली भाजी शिजलेली आहे. बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आता ह्यामध्ये 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. जाडसर आहे, जास्त बारीकही नाही. आणि थोडीशी कोथिंबीर आहे. आता ह्याला परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही तयार आहे आपली दुधी भोपळ्याची हेल्दी, स्वादिष्ट आणि खमंग अशी भाजी. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते एक वेळेस मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.